शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर बघा शेतकरी मित्रांनो, सध्याच्या वातावरणामध्ये आपल्याला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्या पिकांमध्ये झालेला दिसून येतोय. त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो, आज आपण सर्वांना माहीत असणारे, सर्वात लोकप्रिय असणारे टाटाचे कॉन्टॉप प्लस या फंगिसाईडविषयी, या बुरशीनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. माहिती घेताच त्यामध्ये घटक असेल, त्याची मोड ॲक्शन असेल, त्याचबरोबर आपण हे कोणकोणत्या पिकांमध्ये वापरलं पाहिजे, कोणकोणत्या बुरशींवरती कंट्रोल मिळतो, त्याचबरोबर कोणत्या प्रमाण किती घेतलं पाहिजे, कोणत्या स्टेजला वापरलं पाहिजे, कॉम्बिनेशन कोणती घेतली पाहिजे, प्रमाण असेल, याची संपूर्णपणे डिटेलपणे माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आता टाटाच्या कॉन्टॉप प्लस या बुरशीनाशकामध्ये घटक बघितलं तर हेक्झाकोनाझोल, जे की 5% SC फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला उपलब्ध आहे. आता याच्या मोड ॲक्शनचा जर विचार केला तर सर्वांना याची मोड ॲक्शन माहीत आहे. एक ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे, म्हणजे एका नसून अनेक बुरशींवरती चांगल्या प्रकारे आपल्याला कंट्रोल पाहावास मिळतो. त्याचबरोबर हे एक सिस्टिमिक फंगिसाईड आहे, म्हणजेच काय, आपण स्प्रे केल्यानंतर पिकांच्या सिस्टीममध्ये, म्हणजे आपण पानावरती स्प्रे केल्यानंतर स्प्रे पानाद्वारे आतमध्ये पूर्ण पिकामध्ये पसरला जातो आणि येणाऱ्या बुरशींवरती चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी कंट्रोल पाहावास मिळतो. शेतकरी मित्रांनो, याचा फायदा आपल्याला पावसाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे झालेला दिसून येणार आहे. तुम्ही नक्की त्या ठिकाणी तुम्ही वापर करा, तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. आणि हे काय करतं, जे नवीन बीजाणू आहेत, म्हणजे बुरशी पुनरुत्पादन क्षमता आहे, नवीन बीजाणू तयार करते, त्यांवरती चांगल्या प्रकारे आपल्याला कंट्रोल पाहावास मिळतो. एक चांगल्या प्रकारचे फायदा आपल्याला त्या ठिकाणी होणार आहे, कारण की एका बुरशीतून अनेक बुरशी निर्माण होतात. त्यामुळे काय होतं, आपल्या पिकात बुरशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे बुरशींची चेन ब्रेक केली तर त्या ठिकाणी नक्की त्या ठिकाणी आपल्याला फायदा झालेला दिसून येणार आहे आणि बुरशींची वाढसुद्धा त्या ठिकाणी थांबलेली दिसणार आहे. त्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो, जर बुरशी जर वाढली नाही तर त्या ठिकाणी फायटोटॉनिकचा इफेक्ट आहे तो त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होणार आहे. जर बुरशी वाढली तर आपल्याला त्या ठिकाणी फायटोटॉनिकचा इफेक्ट दिसून येणार आहे, प्रकाश संश्लेषण त्या ठिकाणी घेणार, त्यामुळे आपोआपच आपले उत्पादन घटलेले दिसून येणार आहे. त्याचबरोबर यामध्ये ट्रान्सलेमेंट रिॲक्शनसुद्धा आपल्याला पाहावास मिळते, म्हणजेच बुरशी कोणत्याही ठिकाणी जर पानावरती असेल तर त्या ठिकाणी आपण स्प्रे केल्यानंतर लगेच आपल्याला कंट्रोल पाहावास मिळतो. शेतकरी मित्रांनो, आपण याचा वापर प्रिव्हेंटिव्ह म्हणून सुद्धा करतो, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनसुद्धा आपल्याला यामध्ये पाहावते, म्हणजे रोग येण्या अगोदर वापरू शकतो, क्युरेटिव्ह म्हणजे रोग आल्यानंतर सुद्धा वापरू शकतो, किंवा इरेडिकेटिव्ह आलेले रोग मुळापासून काढण्याचं काम हे चांगल्या प्रकारे आपल्याला करताना दिसून येणार आहे. चांगल्या प्रकारे याचा फायदा आपल्याला दिसून येतो आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हे एक स्प्रेडर, म्हणजेच बुरशींचं प्रसरण करण्यापासून त्या ठिकाणी बुरशींना थांबवलेले दिसून येते. शेतकरी मित्रांनो, एक थोडक्यात मोड ॲक्शनचा आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आता याच्या कोणकोणत्या पिकांवरती वापरलं जातं, तर सर्वच पिकं, लिंबूवर्गीय पिकं असतील, फळवर्गीय पिके असतील, त्याचबरोबर पालेभाजीवर्गीय पिके, सर्वच पिकांमध्ये याचा वापर करा, नक्की त्या ठिकाणी कमी पैशात चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येणार आहे. आता कोणकोणत्या बुरशींवरती कंट्रोल पाहायला मिळतो, तर सर्वात महत्त्वाचा दावण्या आहे, जो की सर्वच वेलवर्गीय पिके असेल, सर्वच पिकांवरती दावण्या खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान करून देतो, त्यावरती चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळेल. त्याचबरोबर ब्लास्ट असेल, जो की ऊस असेल, त्याचबरोबर तुमच्या भात या पिकामध्ये येतो, त्याचबरोबर अर्ली ब्लाइट म्हणजे लवकर येणारा करपा सर्वच पिकामध्ये आपल्याला याचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला कॉन्टॉप प्लस ही कंट्रोल पाहावंच मिळतो. त्याचबरोबर उशिरा येणारा करपा, बघा या करपावरती सुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे. त्याच्यानंतर अँथ्रॅकनोज असेल, बघा सर्वच पिकामध्ये अँथ्रॅकनोजचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात झालेलं, त्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो. टिक्का असेल, लिप स्पॉट, त्यावरती सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण याकडे जर दुर्लक्ष केलं स्पॉट असल्यामुळे आपल्या पिकामधील नुकसान काय होतं, तर प्रकाश संश्लेषण क्रिया त्या ठिकाणी घडत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही कंट्रोल मिळवलं पाहिजे. अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट, तांबेरा असेल, त्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. बुरी, शेतकरी मित्रांनो, या बुरीवरती सुद्धा कंट्रोल मिळवण्याचे प्रिव्हेंटिव्ह खूप गरजेचे असते, कारण जर बुरी आली तर आपल्याला त्या ठिकाणी पीक जवळजवळ नामशेष झालेलं दिसून येणार आहे. शेतकरी मित्रांनो, एक ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक असल्यामुळे अनेक पिकांवरती अनेक प्रकारे बुरशींना कंट्रोल करताना आपल्याला दिसून येणार आहे. शेतकरी मित्रांनो, याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर तुम्ही 2.5 ml पर लिटर घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता, चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार. 2 ml जरी घेतलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हे एक 15 ते 15 दिवस आपल्या पिकामध्ये चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येणार आहे. याच्या कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर आपण कोणतेही बुरशीनाशक असेल किंवा इन्सेक्टिसाईड ते घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता, चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे.
शेतकरी मित्रांनो, याच्या स्टेजचा जर विचार केला, कोणत्याही स्टेजला हेक्झाकोनाझोल तुम्ही वापरू शकता, चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे. याच्या रेनपासणीचा जर विचार केला तर याची रेनपासणीच आपल्याला 2 तास आपल्याला पाहावयास मिळणार आहे. याच्या किमतीचा जर विचार केला तर मार्केटमध्ये तुम्ही 200-250 ml ची बॉटल घ्यायला गेलात तर 200 ते ₹225 दरम्यान मिळणार आहे. तुम्ही कमी किमतीत चांगल्या प्रकारे फायदा या ठिकाणी घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण टाटा कॉन्टॉप प्लस या बुरशीनाशकाविषयी माहिती घेण्यात थोडक्यात प्रयत्न केला. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास आपल्या व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करा.